गट म्हणून नोंदणी करण्याचं काम चालू आहे। आता मुख्यमंत्री देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक डावोसला सुरू आहे। मी महाराष्ट्राच्या म्हणत नाही, देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक स्वित्झर्लंडला सुरू आहे बर्फात। ती संपली काय मुख्यमंत्री मेयरच्या इलेक्शनमध्ये लक्ष घालतील। स्वित्झर्लंडमधला डावोसमधला जी औद्योगिक कॉन्फरन्स आहे ती अत्यंत हास्यास्पद ठरते, विशेषतः भारताच्या दृष्टीने। अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तिकडे जातात आणि तिकडे भेटेगाठी होतात, देशात नाही भेटत एकमेकांना। डावोस स्वित्झर्लंडच्या निसर्गरम्य बर्फाळ प्रदेशात हिंदुस्थानचे अनेक मुख्यमंत्री एकमेकांना भेटतात आणि तिथे चर्चा होते। आणि भारतातलेच उद्योग डावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांशी करार करतात, जनतेच्या कराच्या पैशावर। जायला हरकत नाही, पण जो फौजफाटा राज्यातून जातो स्वित्झर्लंडला, पंतप्रधानांनी त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे की खरंच मध्य प्रदेशमध्ये गुंतवणूक येते आहे का, आंध्रमध्ये गुंतवणूक येते आहे का, इतक्या डावोसला फेऱ्या मारून वर्षानुवर्ष। महाराष्ट्रामध्ये किती कोटीचे करार झाले, 14 लाख कोटीचे का? काल एका दिवसात 1 लाख कोटीचे एका दिवसात 14 लाख रोजगार मिळणार आहे, 14 लाख। आणि मुंबईत 9 लाख रोजगार मिळणार आहे। म्हणजे हे आकडे जे आहेत हे सुखावणारे आकडे आहेत राज्याच्या दृष्टीनं। पण जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री आपले दावोसला गेले, मग फडणवीस असेल किंवा अन्य कोणी असतील, तेव्हा हेच आकडे येतात। 14-15 लाख रोजगार मिळणार, 15-16 लाख कोटीचं गुंतवणूक येणार। करार कोणाबरोबर झाले? GSW, ज्याचं मुख्यालय मुंबईच्या BKC मध्ये आहे, लोढा ज्यांचं संपूर्ण हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे, पंचशील, मला कोणतरी म्हटलं सत्यजित तांबे यांची एक कंपनी आहे संगमनेरला, त्या कंपनीचा करारसुद्धा डावोसला झाला असं मी वाचलं। हे फार गमतीशीर आहे। मग महाराष्ट्रात करार करा ना, महाराष्ट्रात करार करा। तुम्ही या देशातल्याच कंपन्यांशी करार डावोसला जाऊन करणार असाल आणि त्याचे फोटो झळकावत असणार सर्वत्र, जगामध्ये हसं होतं असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे। मी वाचलं मगाशी की भारताचं जगामध्ये हसं होतं अशा प्रकारे। आकडे कशाला फुगवून सांगताय? 1000 कोटीचे गुंतवणूक खरोखर आली असेल तर 1000 कोटीच सांगा। आतापर्यंत तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये डावोसला किती वेळा गेला? प्रत्येक वर्षाला जाता। हे जर आकडे 5 वर्षातले पाहिले तर जवळजवळ 75 लाख कोटीच्या वर आकडे जातात। दाखवा गुंतवणूक कुठे आहे ती, आणि तुमच्या दौऱ्यांवर किती खर्च होतोय तेही या देशाला किंवा राज्याला दाखवा। हे मी सर्व राज्यांविषयी सांगतो, महाराष्ट्र प्रमुख आहे राज्य। ज्या गोष्टी तुम्ही मुंबईत बसून करू शकताय त्यासाठी अशा प्रकारे पंचतारांकित पिकनिक करण्याची गरज नाही। हे जर आकडे खरे असतील तर मी स्वागत करतो, जे आकडे दिले जात आहेत ते खरे असतील तर मी स्वागत करतो। मुंबईमध्ये 9 लाख रोजगार निर्माण होणार आहे, तर कोणत्या माध्यमातून होणार? कोणता उद्योग मुंबईत कोणत्या जागेवरती येणार? गौतम अडाणी जे धारावी घेत आहेत अख्खी आणि मुंबईचे अख्खे भूखंड घेत आहेत, ते 5000 रोजगार देऊ शकत नाही आहेत माझ्या माहितीप्रमाणे। तर हा 9-9.5 लाख रोजगाराचा आकडा आला कुठून? जनतेला फसवू नका आणि जनतेची तिजोरी लुटू नका, एवढंच मला या दावतच्या निमित्तानं सांगायचं आहे। आतली माहिती खूप आहे। आतली माहिती इतकीच आहे की शिंदेना कोणी धूप घालत नाही मेयरपदासाठी,
आणि मुंबईच्या मेयरपदासाठी प्रथमच इतिहासामध्ये शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणाऱ्यांना दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं लागतं आहे. याच्यासारखं अपमानास्पद दुसरी गोष्ट मला दिसत नाही. प्रत्येकावरती कायदेशीर कारवाई सुरू आहे. जे गट बनवण्यासाठी उपस्थित राहत नाही आहेत त्यांच्यावर अपात्रतेच्या संदर्भातली कारवाई सुरू आहे आणि ती कारवाई यशस्वी होईल. मग ते कुठे गेलेले असू द्यात. जर ते मशालीवर निवडून आलेले आहेत आणि पक्षाची आचारसंहिता पाळत नसतील, निवडणूक आयोगाचे नियम पाळत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. बघा, कोणी कुठून कोणाचे असले तरीही ते मशालीवर निवडून आले. आता शिंदेंकडे गेलेले सगळेच लोक आमचे आहेत ना, मूळचे. आता ते त्यांच्या चिन्हावर निवडून आले ना असलेल्या. भाजपमध्ये अर्धे काँग्रेसचे लोक आहेत किंवा राष्ट्रवादीचे लोक आहेत. आता ते त्यांच्या चिन्हावर निवडून आले म्हणून शरद पवार त्यांना परत आपल्याकडे बोलवणार आहेत का? असं होत नाही. काही गोष्टी या नैतिकतेला आणि नीतिमत्तेला आणि कायद्याला धरूनच करायच्या असतात. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.